अगे मुक्ती कुठे चालली? इकडे गारी गार घ्यायला. काय गारी गार खाती? नाक बघ तुझं. गारी गार खाती का शेण खाशील? मला गारी गार पाहिजे. गप्पे जा पण. काय सुट आहे गो? गाडी घालता का माझ्या अंगावर? काय चेंबला की असतं माझा. प्लेट रोड, वाट रोड, मंदिर आणि शटेत घ्या वाजला नारळ. अरे देवा, उद्या खेळ झाल्यावर पैसे नाहीत ना, मग आजच देते की खेळ झाल्यावर. पण देवा, आज आमचा खेळ होऊ दे बरं का. लय भूक लागली बघ आणि माझा गांजा बी व्हायचाय. मुक्ते इकडे ग. गाडी काय टाकते अगोदर खाली. बोट चाटायची बंद कर किती. म्हणून मी तुला भावली देत नव्हती बघ. अगं मुक्ते कसं करायचं? कसं होणार खेळ? अगं ढोलाचं पाठच फाटलंय बघ. ढोल वाजायचा नाही तर खेळ कसा होणार? आणि मुक्ते बापन लय हाणणार बघ. सकाळी कोपीवरून निघाली तेव्हा मला बा म्हणाला, खेळाच्या पैशातून गांजा नाही विसरलीस तर बघच. इथे खेळाचाच पत्ता नाही तर मग पैसे कुठून येणार? आणि मुक्ते अगं आपला ढोल वाजायचाच नाही तर तुला नाचता पण नाही येणार बघ. आणि कोणी खेळ बघणार पण नाही बघ आपला. गेली समजी निघून. 10-15 लोक होती ती पण गेली समजी निघून. ओरडून ओरडून माझा तर घसाच बसला बघ. मग कसं करायचं? नाही तर मग आपण असं करू, बिना ढोलचाच खेळ करू. मी नाचू रोजच्या ठेक्यावर आणि सांगू इथं जमलेल्या सगळ्या मायबाप लोकांना की आज आमचा ढोलच फाटलाय. अगं मुक्ते येडी बघ खुळी तू. कुणी 1 रुपया सुद्धा देणार नाही बघ आपल्याला म्हणे बिना वाजवायचा खेळ करू. अगं मुक्ते इथं माणूस मेल्यावर सुद्धा त्याला वाजवत नेतात. मग जिता माणूस कसा दम धरेल ग? मुक्ते तुला सांगतो, माय मेली ना तेव्हा तू लय लहान होती बघ. तू अशीच मी आणि बाय खेळ करत होतो गावाबाहेर. त्या दिवशी ना मायला लय बरं वाटत नव्हतं. बा तुला सोबत घेऊन आला होता. चालू खेळात तू लय रडली बघ. पण खेळ चालू असताना मला तुझ्याकडे यायला जमलंच नाही ग. खेळ संपला तेव्हा बा निघाला गांजा घ्यायले आणि मला म्हणाला, तू जायला घेऊन पुढं, मी आलोच. खेळ संपला तेव्हा मी तुला घेऊन गेली कोपीवर. पण तेव्हा लय येळ झालता बघ. आपली माय मरून पडली होती. बाला तर कधी ध्यानच नाही दिलं तिच्याकडं. आपली माय रोज सांगायची बाला, अहो ध्यान मला इथे तरी डॉक्टरकडं. लय पोटात दुखतंय बघा. पोटाच्या दुखण्यामुळं माणूस मरत नाही हे ध्यानात घे आधी. चल उठ, मला भाकर करून खाऊ घाल. आणि माया पुढे ही बुटबुट लावायची नाही. पोट दुखतंय, पोट दुखतंय. आणि पोटच्या दुखण्यामुळं जीव सोडला मायनं. काय जाऊ दे, रडू नको. हे काय तू मला सांग, माय मायासारखी दिसायची का तुझ्यासारखी? अगं नाही, माय ना तुझ्यासारखीच दिसायची. माय मला म्हणायची की तू तुझ्या बागात आणि माय मुक्ती माझ्यावर गेल्या. लय प्रेम होतं बघ मायचं तुझ्यावर. पण ते प्रेम जास्त दिवस भेटलंच नाही बघ तुला. जास्त दिवस म्हणजे फक्त 21 दिवसाची होतीस तू. आणि आपली माय सोडून गेली आपल्याला. काय रडू नको. आपली माय दिसायची कशी, बोलायची कशी हे बी मला माहित नाही. काय तुला एक विचारू, माय नाचायची पण का ग मायासारखी? अगं नाचायची ना. आणि बाई तिला तर नाचायलाच लागायचं, नाही तर बाल लय हाणायचा बघ. आणि म्हणायचा, काय गया भवाने, तू जर नाही नाचली तर खायचं काय? आणि आपल्या 2 पोरींचं कसं करायचं? अहो सोडा माझे केस. हे केस मी सोडायला धरले ते ध्यानात घ्या आधी. त्याले आपलं काय बी देणं घेणं नव्हतं. चिलीम प्यायले पैसे लागायचे. गांजा भेटला की बस झालं. अगं आपली माय कसं तरी लपून छपून खायला घालायची मले. 2 पैक साठवून पैंजण घेतलं तुला. त्याला आपलं काय बी देणं घेणं नव्हतं.
पण मायनं कधी बी बाबद्दल वाईट नाही सांगितलं बघ. बानं मायला किती बी मारलं आणि किती बी शिव्या दिल्या ना तरी बी मायनं बाबद्दल चांगलंच सांगितलं बघ. हे पाय, तू मला बाबद्दल काय बी सांगू नको. हे पाय, मी ना भांडे आणले, तुला खेळायचे का? तू म्हणते खेळ होणार नाही होणार नाही, मग मीच माझ्या खेळ करून घेते. अगं मुक्ते, मला बाला काय सांगायचं होतं त्याचा विचार करू दे. त्याला जर सांगितलं की ढोल तुझ्याकडून फाटलाय तर मग बस, मग बाल लय हाणणार बघ आणि चिलिमीचे झटके सुद्धा देणार. कोपेवर जाताना गांजा नाही नेला ना तर जीवच मागे बघ मला तो. हॅलो, मी सांगेन म्हणे की ढोल मायाकडून फाटलाय. अगं मुक्ते, येडी का खुळी तू? अगं ती आपली माय नाही समजून घ्यायले, बा हाय तो. बा मला माय मला सांगायची की तुमचा बाप पेटविल चूल भाकरी करायले. अगं पण त्याची चिलीम पेटवून द्यावी लागते मला रोज रोज. हात लय थरथर करतात बघ, पण चिलीम प्यायची काही सोडायची नाही. पण मुक्ते, बाला ना ढोल लय भारी वाजवायला येतो बघ. मला ना ठेका कसा धरायचा ते त्यानेच शिकवलं. मी ना बाला एकदा म्हणाले, बा मी शाळेत जाऊ का रे? तो आपल्या कोपीच्या बाजूचा पोरगा नाही का, तो सोन्या, तो पण शाळेत जातो. तो मला म्हणाला तिथं गेल्यावर माणूस लय मोठा होतो. बा अरे मला पण शाळेत जायचंय. बा मला शाळेत जाऊ दे ना. ढोल पडवायला शिकायची तर 2 पैसे भेटतील. हे शाळेवेळेचं ना काही खरं नाही, इथं पैसे द्यावे लागतात. अगं रस्त्यावर राहते ना तू, मग कळायला हवं तुला तेवढं. चल. काय शाळा म्हणजे काय असते ग? अगं शाळा म्हणजे वय, अगं तिथं गेल्यावर माणूस लय मोठा होतो बघ. चांगलं बोलायला शिकतो, चांगलं राहायला शिकतो, मोठ्या मोठ्या काढती फिरतो. अगं पण मला तर काय माहित शाळा म्हणजे काय. मी तर कवा गेले शाळेत. तो आपल्या कोपीच्या बाजूचा पोरगा नाही का, तो मोठं घरवाला, त्यानं मला सांगितलं. मला पण लय वाटायचं बघ, आपण पण शाळेत गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे, पण कधी जमलंच नाही ग. मुक्ते, तू जाशील शाळेत? मुक्ते, तू सोन्या घेऊन जाणार आहे ना रस्त्यानं, नीट जा हा. आणि तायडे तू ग, अगं मी येईन की सांच्याला, तुझी शाळा सुटल्यावर तुला न्यायला. झाला माझ्या मुक्तीचा मेकअप, बघा कसली भारी दिसते ती. अगं तायडे खरं गंध राहिला की, आवाज जा पटकन. मुक्ते, हे घे तुझं दप्तर. तो सोन्या घेऊन जाणार आहे बघ तुले. हा काय गे, कुठे चालली तू? शाळेत. शाळेत? आणि कशा पायी? तुझा बाप तर कधी गेला होता का शाळेत? मग तू कशी निघालीस? काय नाही सांगितलं. काय शाळेत जायचं म्हणून? शाळेत गेल्यावर ना माणूस लय मोठा होतो. आणि बा मला बी शाळेत जायचंय, मला बी मोठं व्हायचंय. बा मला जाऊ दे ना शाळेत. काय काय सुकायचे, लय मात सुटलाय तुला. माझा बाप बनायला निघालीस तू. काय झालं ग? अगं काय नाही, बा तुले शाळेत जाऊ देईन का नाही याचा विचार करत होती. अगं मुक्ते, ढोलाचं पाट कालच फाटलं बघ बाच्या हातून. त्याला जर सांगितलं की ढोल तुझ्याकडून फाटलाय तर मग बस, बाल लय हाणणार बघ आणि चिलिमीचे चटके सुद्धा देणार. आता मुक्ते, सांच्याला कोपीवर जाताना कसं जायचं ग? बिना ढोलाचं, बिना पैशाचं की बिना गांजाचं? बिना पैशाचं गेलं तर भाकरी खायला मिळणार नाही बघ, आणि बिना गांजाचं गेलं तर मार काय चुकणार नाही. विचार कर मुक्ते, विचार कर. काय विचार करायचा आहे? हे पाय, आधी ढोलाच्या पाचाचा विचार कर. ते नीट केलं की नाही मग आपल्याला खेळ बी करता येईल
आणि मग घेऊन जाऊ सांच्याला बाचा गांजा आणि सोबत मला शाळेची पाटी. शाळेची पाटी आणि कशाला? तायडे तूच तर म्हणली की शाळेत जाशील का? मुक्ते अगं तू शाळेत जाशील? आलेत का सगळे? हो मास्तर. बोलू नका रे, ऐकू येतं मला. बर डबे आणलेत ना? डबे घ्या आणि ओळीत बसा. अरे गाडवांनो, सकाळी बसतात तसं नाही रे. नीट बसा ना, दोन पायावर मांडी घालून. बर. अरे 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 किती घाण केली या वाहनाच्या पोराने. उठ पण जा बघू घरी, तुझ्या आईला बोलवून आण. रोजचे झाले तुमचे. आलास का रे सोन्या? हो मास्तर. ही तुझी बहीण दिसते. ही आणि माई बहीण? नाही नाही मग. अव ही मुक्ती हाय आणि हिचा बा हाय ना, तू लय खत्री हाय. तो हिला म्हणाला, मुक्ते जर तू शाळेत गेली तर तुला बी हाणेल आणि तुझ्या मास्तरला बी हाणेल. काय? तू तुझा आमागेला घेऊन घरी? अहो राहू दे ना मास्तर तिले, तिची परिस्थिती गरीब आहे व. अगं पण तिचा बा मारून ना मला. ती सांगेन की तुझ्या भाले काय की तुम्ही मास्तरच नाही. मी मास्तर नाही. नाही हो, तुम्ही मास्तरच आहे. पण तिचा बा हाणेल ना तुम्हाला. अरे वा वा वा, किती काळजी घेतो रे तू माझी. विद्यार्थी असावा तर असा. नाही हो, ती आमची शाळा पण पडत ना म्हणून म्हणलं. हा बर बर, आलेच आहेस तर बस मग. आणि तो सोना कुठे गेला? ती येतोय. हे बघा मुलांनो, जे फळ्यावर दिलं आहे ना ते नीट लिहून घे तुमच्या पाठीवर. मी आलेच. शहरात जायचं, शाळेत जायचं म्हणून रातभर बडबड करत होती. काय शाळा कशी असती ग? आणि तिथं कोणी कोणी असतं? आणि ती कुठे असती? माझा दोस्त नेणार आहे तुले. तू झोप आता, लय रात झाली या. मुक्तीला बाला न सांगता मी तिला शाळेत धाडलं आणि माझ्या दोस्तासोबत ती शाळेत पण गेली. लय आनंदात होती माई मुक्ती आणि मला पण लय भारी वाटत होतं. माई मुक्ती शाळेत जाणार, लय मोठी होणार या आशेपायी मी तिला शाळेत धाडलं. सांच्याला कोपीवर जाताना मुक्तीनं तिच्या पायातलं पैंजण दिले मोडायले. ते पण एकच होतं. एक पैंजण बाण मोडलं गांजा पायी. त्याचं काही पैसे आलं. त्या पैशातून आम्ही ढोलाचं पाट बसवलं. सोबत बाला गांजा घेतला आणि मुक्तीला शाळेत जायला पाठी पण घेतली. त्या दिवशी आमचा खेळ काही झालाच नाही, पण मुक्तीच्या पायातलं पैंजण मात्र मोडलं. मायची शेवटची आठवण होती ती. मुक्ती शाळेला गेली. तिला शाळेत जायचं होतं, मोठं व्हायचं होतं, गाडीतून फिरायचं होतं आणि तेवढ्यासाठीच मुक्ती शाळेला गेली होती. रस्त्यावर गर्दी काहीच दिसून राहिलं नाही. कुणीतरी ट्रक खाली येऊन जागीच ठार झाले असे लोक बोलून राहिले. कुणीतरी, अहो कुणीतरी कोण? माझी बहीण मुक्ती की काय? का काय झालं? खेळ करणारा कोणी मरत नाही का? तो रस्त्यावरच खेळतो आणि रस्त्यावरच मरतो, ट्रक खाली चिरडून. तशी माझी बहीण मेली हो. मारलंय मी माझ्या बहिणीला, मारलंय मी माझ्या बहिणीला. लय मोठं करायचं होतं मला तुला, लय मोठं करायचं होतं, पण नशिबानं आमचाच खेळ भांडला. सोडून गेली मला माझी बहीण, सोडून गेली. त्याला लयला आमच्या शाळेत घडलंय, लयला आमच्या. आता ती शाळा कधीच नाही सुटणार.
नशिबाचं फेर जगण्याची मनवलती भाषा मंडळी, करणार आमचा खेळ अर्धवटच राहिला. चला, येतो आम्ही. पुन्हा भेटू नव्या खेळात. धन्यवाद.